चाळीसगाव तालुक्यात ऑपरेशन सिंदूरच्या यशाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सेनेच्या सन्मानासाठी चाळीसगाव येथे खासदार स्मिता वाघ आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढली होती। या यात्रेत हजारोच्या संख्येने चाळीसगावकर एकवटले होते। या शैक्षणिक वर्षात शाळेत मुलांची उपस्थिती व शाळेत गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी व प्रशासन अधिकारी यांनी नियमित जिल्ह्यातील 100 शाळांना भेटी देऊन तेथील शाळांची पटसंख्या तपासणी करून त्याबाबतचा अहवाल पाठवण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी काढले आहेत। जामनेर शहरात सोमवारी आयोजित कार्यक्रमात तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींना आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद किटचे वितरण करण्यात आले। अध्यक्षस्थानी जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन होते। एरोंडल नगरपालिकेतर्फे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर 15 मे ते 15 जून या कालावधीत मान्सून पूर्व महास्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाचा प्रारंभ कासोदा रस्त्यालगत अमळनेर दरवाजा जवळील नाल्याची स्वच्छता करून करण्यात आला। चाळीसगाव येथील रोटरी क्लब तर्फे 10वी परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव व सत्कार समारंभ गट शिक्षण अधिकारी विलास भोई यांच्या उपस्थितीत नुकताच रोटरी हॉल येथे संपन्न झाला। अमळनेर तालुक्यात भारतीय लष्कराच्या शौर्याला वंदन आणि राष्ट्रप्रेमाची जाणीव जपण्यासाठी अमळनेर शहरात 19 मे रोजी तिरंगा यात्रा काढण्यात आली। संसद रत्न पुरस्कारात प्राप्त खासदार स्मिता वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या उत्स्फूर्त यात्रेने संपूर्ण शहराचे लक्ष वेधले। पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बुद्रुक येथील ग्रामपंचायत कार्यालय ते लोहारा रस्त्यालगत शनिवारी सायंकाळी वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। राज्याचे जलसंपदा मंत्री तथा स्थानिक आमदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमात आयुर्वेदिक व औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींची लागवड करण्यात आली। वरणगाव तालुक्यात वेल्हेवाड शिवारातून राखेची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने उपसरपंच आणि ग्रामस्थांनी शनिवारी संबंधित वाहने अडवली। हा ठेका अधिकृत एका कंपनीला दिला। शासकीय कामात अडथळा आणल्याने पोलिसांनी रविवारी ग्रामस्थांवरच गुन्हा दाखल केला। भुसावळ शहरात रोटरी क्लब तर्फे विद्यार्थिनींना सायकल व महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले। हा कार्यक्रम नुकताच पार पडला। सावदा परिसरातून सकाळी 4:30 वाजता खिरोदा ते जळगाव अशी बस होती, आता ही बंद करण्यात आली। यामुळे पहाटे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे। यामुळे सकाळी 5 वाजता सावदा ते भुसावळ बस सुरू करण्यात यावी अशी मागणी होत आहे। रावेर तालुक्यातील निंबोरा बुद्रुक येथे शासनाच्या विविध योजनांसाठी आधार लिंकिंग अनिवार्य आहे। सर्वांना तहसील कार्यालयात जाणे शक्य होत नसल्याने निंबोरा येथील कृषी तंत्र विद्यालयात महसूल विभागाच्या वतीने सदर शिबिर घेण्यात आले। यात परिसरातील 375 लाभार्थ्यांनी लाभ घेतला। भुसावळ येथे स्थानिक एज्युकेशन सोसायटी किन्ही संचलित सर्वोदय हायस्कूल किन्ही येथे वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदासाठी नरेंद्र भगवतराव बिरुड व उपाध्यक्षपदांसाठी वसंत देवराम फेगडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। मित्राच्या बहिणीसोबत इंस्टाग्रामवर चॅटिंग का केली असा जाब विचारल्याच्या कारणावरून 2 जणांना चौघांनी शिवीगाळ करत लोखंडी पाईपने मारहाण केली। ही घटना शनिवारी 17 मे बाबा नगरात घडली। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। चाळीसगाव तालुक्यात मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी दिनांक 19 रोजी उपविभागीय अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी प्रमोद हिले यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली। यावेळी मतदार नोंदणी वगळणे आणि यादी दुरुस्तीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। बडगाव तालुक्यात शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना यासह विविध योजनांच्या अनुदानाचा लाभ मिळावा म्हणून बडगाव तहसील कार्यालयातील सोंगोया शाखेत कागदपत्रांसह संगणकीय नोंदणीचे काम सुरू आहे। यासाठी वृद्धासह लाभार्थ्यांची दररोज मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे। बडगाव तालुक्यात एकूण 11,642 लाभार्थ्यांपैकी 10,524 जणांची नोंदणी पूर्ण झाली असून 1,116 जणांची नोंदणी बाकी आहे।